तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी आपला जो विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 1 आहे गुरुत्वाकर्षण. तर त्या गुरुत्वाकर्षणचं संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदणीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तो तक्ता काय करा परत लिहा. म्हणजे इथं 3 दिलेले आहेत, 3 तक्ते किंवा 3 स्तंभ दिलेले आहेत. तर त्या 3 स्तंभाच्या योग्य जोड्या जुळवायच्या आणि तो उत्तराचा जो स्तंभ आहे तो तक्ता आहे तो तयार करायचा. तर मी इथं तुम्हाला उत्तरासहित जो अचूक जुळवलेला तक्ता आहे तो दिलाय. तर पहिल्यांदा घ्यायचं वस्तुमान. वस्तुमानाचं SI एकक काय आहे? किलोग्रॅम. आणि ते कशाचं माप आहे? जडत्वाचं माप. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. दुसरं आहे वजन. वजनाचं SI एकक काय आहे? न्यूटन. आणि वजन हे पृथ्वीच्या केंद्राजवळ किती असतं? 0. त्यानंतर गुरुत्व त्वरण. गुरुत्व त्वरण त्याचं एकक काय आहे? मीटर प्रति सेकंद. याचा एकक काय आहे? मीटर प्रति सेकंद वर्ग. त्वरण असल्यामुळं हे येणार. आणि ही जी किंमत आहे ती उंचीनुसार किंवा उंचीवर अवलंबून आहे. गुरुत्वीय स्थिरांक G, कॅपिटल G असं वापरतो त्याला आपण. त्याचं एकक काय आहे? न्यूटन मीटर वर्ग. मध्ये अशी रेष आहे प्रति kg वर्ग. तर संपूर्ण विश्वात, पूर्ण ब्रह्मांडामध्ये याची जी किंमत आहे ती सगळी काय असते? सारखी असते. म्हणूनच त्याला स्थिरांक म्हटलं. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचा आपण अचूक तक्ता. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारू शकता, तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. आता दुसरा प्रश्न त्याच्यातला आहे, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. त्याच्यातला पहिला आहे, वजन आणि वस्तुमान यातला फरक काय? म्हणजे दोघांच्यातला पहिल्यांदा फरक स्पष्ट करायचा आहे. एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असेल का? आणि मग त्याचं कारण काय? तर ह्या पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर बघूया. तर पहिल्यांदा बघूया वस्तुमान आणि वजन यांच्यातला फरक. तर पहिलं काय करू शकता तुम्ही? दोघांच्या व्याख्या लिहू शकता. वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन म्हणजे वस्तुमान. तर वस्तूमध्ये किती द्रव्य संचय आहे म्हणजे वस्तू ज्याच्यापासून बनवली आहे तो द्रव्य त्याच्यामध्ये किती आहे त्याला म्हणायचं वस्तुमान. वस्तूवर जे बल कार्य करतं गुरुत्वीय बल, एखादी वस्तू आहे त्यावर जेवढं गुरुत्वीय बल आहे त्या बलाला काय म्हणायचं? वजन. वस्तुमान ही एक अदिश राशी आहे, म्हणजे दिशेवर अवलंबून असत नाही, सर्वत्र वस्तुमान सारखं असतं. वजन ही सदिश राशी आहे, म्हणजे दिशेवर अवलंबून आहे. दिशा जर बदलली तर त्यानुसार ते काय होतं? धन किंवा ऋण या प्रकारे घेता येतं. वस्तुमानाचं जे मूल्य आहे ते सर्व ठिकाणी सारखंच असतं, ते बदलत नाही. पण जर का आपण बघितलं तर वजन जे आहे, वजनाचं सूत्र आहे M गुणिले G. G ची किंमत सतत बदलत असल्यामुळे वजन सुद्धा प्रत्येक ठिकाणी काय होतं? बदलतं. याचं SI एकक आहे किलोग्रॅम आणि याचं SI एकक आहे न्यूटन. वरती सुद्धा आपण बघितलं वस्तुमानाचं SI एकक किलोग्रॅम आणि याचं SI एकक न्यूटन. याला काही सूत्र असं नाही, कारण याला आपण चिन्ह वापरतोय मास म्हणून, आणि इकडे W बरोबर M गुणिले G. हा नाही लिहिला तरी चालेल, फक्त SI एकक हा मुद्दा इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. आता त्यातला दुसरा प्रश्न जर बघितला आपण, एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असेल का आणि का? तर बघा, वस्तुमान, एखाद्या वस्तूचं पृथ्वीवरील वस्तुमान मंगळावरही तेवढंच होईल. म्हणजे पृथ्वीवर त्याचं वस्तुमान M1 आहे तर मंगळावर सुद्धा M1च राहणार. कारण वस्तुमान हे द्रव्य संचयाचं माप आहे आणि ते कुठल्याही स्थानावर अवलंबून असत नाही. वस्तूचं वजन मंगळावर तेवढंच असणार नाही, म्हणजे जेवढं पृथ्वीवर आहे तेवढंच मंगळावर असणार नाही, ते बदलेल, कमी होईल. कारण वजनाचं सूत्र काय आहे? W बरोबर mg. मंगळाचे गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीच्या त्वरणापेक्षा कमी आहे, त्यामुळे मंगळावर वस्तूचं वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा काय होईल? कमी होईल. कारण G ची किंमत जी आहे W बरोबर mg, तर गुरुत्वीय त्वरण जे आहे मंगळाचं ते पृथ्वीपेक्षा काय कमी आहे, त्यामुळे त्याचं वजन मंगळावर काय होणार? कमी भरणार. त्याच्यानंतर पुढे आहे काही व्याख्या लिहायच्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे मुक्तपतन. जेव्हा एखादी वस्तू गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. एखादी वस्तू उंचावरून खाली पडते, समजा त्याला हवेचा विरोध नाही आहे, तर ती फक्त कशामुळे खाली येणार आहे? गुरुत्वीय बलामुळे. आणि अशा प्रकारच्या गतीला काय म्हणतात? मुक्तपतन. गुरुत्व त्वरण, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामध्ये वस्तूमुळे निर्माण होणाऱ्या त्वरणाला काय म्हणतात? त्वरण म्हणजे काय? तर वस्तूची समजा एक विशिष्ट गती आहे, त्याला जर आपण बल लावलं तर त्याची गती कमी किंवा जास्त होते. गती कमी किंवा जास्त होण्यालाच काय म्हणतात? गुरुत्व त्वरण. मग पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे जर एखाद्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण झालं तर त्याला कसलं म्हणतात? पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. याचं पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी मूल्य किती आहे गुरुत्वीय त्वरणाचं? 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग. G ची किंमत पृथ्वीवर.
मुक्तिवेग. आता बघा, वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊन अंतराळात जाऊ शकेल अशा आरंभ वेगाला मुक्तिवेग म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूला समजा तुम्ही एक असा वेग दिला v, की त्या वेगामुळे त्या वस्तू काय होईल, पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणामधून काय होईल, बाहेर पडेल. त्या वेगाला काय म्हणायचं, आरंभ वेगाला मुक्तिवेग असं म्हणतात. पृथ्वीसाठी हा वेग आहे कुठल्याही वस्तूसाठी 11.2 किलोमीटर प्रति सेकंद वर तो आहे. अभिकेंद्री बल कशाला म्हणायचं, समजा एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं जे बल प्रयुक्त होतं त्या बलाला काय म्हणतात, अभिकेंद्री बल असं म्हणतात. त्या बलाला कुठलं बल म्हणायचं, अभिकेंद्री बल. म्हणजे समजा एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरते, तर वर्तुळाकार कक्षेत फिरत असताना केंद्राच्या दिशेनं, जो वर्तुळाचं केंद्र आहे त्या दिशेनं त्या वस्तूवर बल प्रयुक्त होतं आणि त्याच बलाला म्हणायचं अभिकेंद्री बल. त्याच्यानंतर पुढे, किंवा तुम्ही इथं त्याला असं समजा एक याचं उदाहरण देऊ शकता, एक दोरी घेतली, त्या दोरीला काय केलं, एक दगड बांधला आणि तो गोल फिरवला, तर त्याची जी गती आहे ती, त्याच्यावर जे बल असणार आहे ते कुठलं असणार आहे, अभिकेंद्री बल. पुढचं आता, केपलरचे 3 नियम लिहा, त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्वीय सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली ते त्याच्यामध्ये स्पष्ट करायचं. तर केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ग्रह ज्यावेळी सूर्याभोवती फिरतो, तर ही त्याची जी फिरण्याची कक्षा आहे, तर हा आकार कसला आहे, ही जे कक्षेचा आकार आहे, म्हणजे ज्या मार्गामध्ये तो फिरतोय तो आकार कसला आहे, लंबवर्तुळाकार आहे. आणि त्या लंबवर्तुळाकारमध्ये एकूण 2 नाभी असतात, त्यातल्या एका नाभीवर काय असतो, सूर्य. दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. तर याची कक्षा अशी लंबवर्तुळाकार आहे. समजा इथे सूर्य आहे आणि इथे ग्रह आहे, तर ग्रह या ठिकाणी आहे. आता तो काय होईल, थोड्या वेळानंतर 1 तासानंतर समजा आपल्याला इथं गेला, तर त्यानं एवढं क्षेत्रफळ जे आहे त्याला A1 म्हणूया. पुढच्या 1 तासात तो इथं गेला, त्यानं जे क्षेत्रफळ काढले ते A2, ते पण 1 तासच आहे. म्हणजे वेळ समान, तर समान कालावधीत तो काय करतो, समान क्षेत्रफळाचं व्यापन करतो, म्हणजे समान क्षेत्रफळ कव्हर करतो थोडक्यात. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळाचं व्यापन करते. तिसरा नियम आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्याच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आता समजा इथे सूर्य आहे आणि ग्रह या कक्षेमध्ये फिरतोय. या कक्षेमध्ये फिरत असताना एक फेरी मारण्यासाठी, म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणायचं टी, आवर्तन काल. तो हा शब्द आहे, एक फेरी पूर्ण करण्यासाठी आवर्तन काल. आता सूर्य आणि पृथ्वी ज्या ज्या ठिकाणी असेल, तर बघा प्रत्येक ठिकाणी अंतर बदलते, पृथ्वी आणि ग्रह आणि सूर्यामधलं, बरोबर. तर त्याचं सरासरी अंतर घ्यायचं, समजा सरासरी अंतर डी आहे किंवा आर वापरलं इथे, तर टीचा वर्ग हा समानुपाती असतो कुणाला, अंतराच्या घनाला. म्हणजे अंतर आर असेल, आवर्तन कालाचा वर्ग अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे थोडक्यात जेवढा असं म्हणूया आपण, जेवढा अंतर जास्त असेल तेवढा आवर्तन काल, म्हणजे एक फेरी मारण्याचा कालावधी सुद्धा जास्त असणार आहे. आता टी वर्ग समानुपाती आर गण, तर आपण काय करू शकतो, टी वर्ग समानुपाती चिन्ह काढायचं, त्याच्याऐवजी के आर गण हा गुणिले तो इकडे येऊन भागिले होईल, म्हणजे टी वर्ग छेद आर गण बरोबर के. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यात दुसरा एक प्रश्न आहे, या 3 नियमांमुळे किंवा तिसऱ्या नियमामुळे न्यूटनला आपला गुरुत्वीय सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली. त्यासाठी तुम्हाला सविस्तर उत्तर लिहावं लागेल. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीनं काय होते, फिरते. अशा प्रकारे गतिमान असणाऱ्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्रित बल प्रयुक्त होतं, हे आपल्याला माहिती आहे. समजा त्या वस्तूचं वस्तुमान यम आहे, त्रिज्या त्याची आर आहे, आणि वेग किंवा चाल त्याची व्ही आहे, तर बल किती असणार आहे, एम व्ही वर्ग छेद आर. म्हणजे त्या गोलाकार फिरणाऱ्या वस्तूवर बल किती असणार आहे, एम व्ही वर्ग छेद आर. तर हे लक्षात ठेवायचं इथंपर्यंत. हे आपल्याला दाखवता येते गणितीय क्रियेने, पण ते मांडत बसायचं नाही, एवढंच वाक्य लिहायचं. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेची सूर्याची परिक्रमा करत असेल, त्यावर सूर्याच्या दिशेनं प्रयुक्त होणारं अभिकेंद्रकी बल, म्हणजे इथं जर आपण असं धरलं की हे जे आता वस्तूचं घेतलं तेच जर आपण काय घेतलं, एखादं सूर्य आहे आणि सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे, तर जरी तो लंब वर्तुळाकार असला तरी आता आपण घेताना काय घ्यायचं, वर्तुळाकार कक्षेत फिरतोय असं समजा, तर त्याच्यावरचं सुद्धा बल हे एवढंच असणार आहे. मग जसं वस्तूचं वस्तुमान यम होतं तसं ग्रहाचं वस्तुमान यम, त्याची चाल व्ही आणि
त्रिज्या म्हणजे सूर्यापासूनचं अंतर किती r, आणि एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे t. आता ग्रहाने एका परिक्रमेत केलेले अंतर आपण कसं धरलंय, तर वर्तुळाकार कक्षेत ग्रह फिरतोय असं धरलंय. वर्तुळाकार कक्षेत ग्रह फिरतोय म्हणजे ही जी आहे त्याला काय म्हणणार आपण, परिघ म्हणणार. वर्तुळाचा परिघ. हा जो पूर्ण आहे त्याला काय म्हणणार आपण, परिघ. आणि परिघाचं सूत्र काय, 2πr. मग आता v बरोबर अंतर किती आहे, v म्हणजे काय, वेग आहे. वेगाचं सूत्र काय, अंतर भागिले वेळ. किती अंतर कव्हर केले त्यांना, परिघ आहे इतकं म्हणजे 2πr. आणि वेळ किती लागलाय, t. तर v ची किंमत किती आली, t. आता ह्याच्यामध्ये v वर्ग जो आहे त्या v च्या ठिकाणी समजा आपण ही किंमत टाकली v ची 2πr, म्हणजे जिथे v वर्ग आहे तिथे काय ठेवलं, 2πr छेद t. 2 चा वर्ग केला 4 आला. परत यम आहे तसा, पायचा वर्ग पाय वर्ग, खाली टी चा वर्ग टी वर्ग होणार. आणि इथं आर चा वर्ग आर येणार, पण खाली एक आर आहे, तर आरला आर कॅन्सल होईल म्हणजे वरती एकच आर शिल्लक राहणार. ओके, तर हे सगळं येणार सोडवल्यावर. आता गुणलं आणि भागलं म्हणजे वरती सुद्धा आर वर्ग आणि खाली सुद्धा आर वर्गनं भागलं तर आर गुणिले आर वर्ग. तर काय येणार, आरचा घन येणार, म्हणजे हा आरचा घन इथं आला आणि इथे खाली आर वर्ग येईल, तो इथं लिहिलाय त्यांनी. आता याला समजा आपण सेपरेट काढलं, आर घनाचे टी वर्ग, याला के मांडला आपण. केपलरच्या नियमामध्ये बघितलं होतं, टी वर्ग छेद आर घन बरोबर के. तर त्याची किंमत जर के घेतली तर हे सगळं जे आहे याची किंमत, आता ऍक्च्युली हे उलट आहे, आर घनाचे टी वर्ग, पण इथं आपण के कशाला मांडले, टी वर्ग छेद आर घन, म्हणजे बरोबर याच्या उलट आहे बघा. उलट आहे म्हणून के कुठं लिहायचं, छेदात लिहायचं. ओके, आता एवढी जी किंमत आहे त्याच्यातली ही इथं दाखवली आहे बघा सेपरेट. आर घन सोडून, आर वर्ग सोडून बाकीची जी किंमत आहे ती स्थिर आहे, म्हणजे 4 पण स्थिरच आहे. 4 कधी बदलणार, यम वस्तुमान कधी बदलणार नाही. पाय ही किंमत आहे ती सुद्धा बदलणार नाही. के सुद्धा स्थिरांक आहे, तो पण बदलणार नाही. म्हणजे आर वर्ग सोडून बाकी सगळं जे आहे ते स्थिर आहे, आणि म्हणून स्थिर असेल तर एफ समानुपाती असतो आर वर्गला. बाकी सगळं काढून टाकायचं, कारण जे स्थिर आहे ते कधीच बदलणार नाही. फक्त कोण बदलणार, बल आणि आर. जसा आर बदलेल तसा बल बदलणार. म्हणून आपण काय म्हणू शकतो, म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्रकी बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत आहेत ते त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. ओके, हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा निष्कर्ष न्यूटनने काढला. एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. ओके, तर ह्या सगळ्या गणितीय क्रिया तुम्हाला त्याच्यात समजायला पाहिजे. तर आता आपण पुढचा बघूया प्रश्न. तर आता पुढचा प्रश्न, एक दगड यू वेगानं वर फेकल्यावर एच उंचीपर्यंत पोहोचतो. म्हणजे तो फेकल्यानंतर इथे एच उंचीपर्यंत पोहोचला, नंतर तो खाली येतो. तर सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. हे सिद्ध करायचं आहे. तर पहिल्यांदा वर जातानाचा काळ समजा T1 आहे, म्हणजे वर जाण्यासाठी समजा एच या उंचीपर्यंत जाण्यासाठी त्याला T1 इतका वेळ लागतो. तर ज्यावेळी सर्वात उंचीवर जाईल तेव्हा तो काही वेळ तिथं थांबणार आहे, त्यामुळे त्या दगडाचा अंतिम वेग किती असणार आहे, व्ही बरोबर, इथं व्ही लिहा हवं तर तुम्ही, व्ही बरोबर 0. गुरुत्वीय त्वरण वस्तू इकडे वरती चालली आहे, पण गुरुत्वीय त्वरण हे खालच्या दिशेनं असतं, त्यामुळे गुरुत्वीय त्वरणाच्या विरुद्ध दिशेनं चाललाय, त्यामुळे जी ची किंमत काय घ्यायची, वजा जे. मग आता न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार सूत्र काय आहे, व्ही बरोबर यू अधिक ए टी. त्यातलं व्ही ची किंमत किती आली आहे वरती, व्ही बरोबर 0. त्याच्यानंतर यू आहे तसा ठेवायचा. त्यानंतर ए म्हणजे त्वरण आहे, त्वरण काय लिहिलं आपण, वजा गुरुत्वीय त्वरण वजा जे, आणि कालावधी वर जाण्यासाठी कालावधी किती घेतलाय, T1. तर आता इथे हा वजा या शून्याकडे जाऊन काय होईल, अधिक, म्हणजे तो 0 अधिक GT1, म्हणजे यू बरोबर काय येणार, GT1. हा फक्त वजाचा इकडे येऊन अधिक झाला, म्हणजे वर जाण्यासाठीचा कालावधी. आता यू बरोबर काय आहे, GT1, तर हा गुणिले जी इकडे येऊन काय होणार, भागिले, म्हणजे T1 बरोबर काय येणार, यू छेद जी. अंशात आहे तो इथं छेदात येणार. हे आलं पहिलं समीकरण. T1 बरोबर. आता खाली येतानाचा काळ, वर जात असताना तो जास्तीत जास्त किती उंचीपर्यंत पोहोचतोय, एच. आणि वरून खाली पडताना सुरुवात खाली येणार आहे तो दगड, वरून खाली येताना इथं थोडा वेळ थांबतोय, त्यामुळे सुरुवातीचा वेग किती झाला, 0. दगडाने कापलेले अंतर खाली यायला सुद्धा तेवढंच अंतर असणार आहे, एच. तर न्यूटनच्या तिसरं समीकरण, व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. यस म्हणजे काय, विस्थापन. किती अंतर त्यानं पार केलं ते, किती अंतर पार केलं त्यानं, ते एक एक किमती टाकूया. व्ही वर्ग आहे तसं, सुरुवातीचं त्याचा वेग किती आहे, 0, त्यामुळे यू ची किंमत 0, 0चा वर्ग 0.
त्याच्यानंतर ए म्हणजे गुरुत्वीय त्वरण. आता खाली येताना जसं गुरुत्वीय त्वरणाचं आहे तसाच तो खाली आलाय, त्याच दिशेत आहे. म्हणजे जी ची किंमत वजा घ्यायची नाही, जी ची किंमत अधिक घ्यायची, धन. आणि किती अंतर पार केलं त्यानं, विस्थापन किती झालंय त्याचं, एच. आता दोन्हीकडे जर वर्गमूळ घेतला, इकडे आणि इकडे, तर वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त कोण राहणार, व्ही. आणि याला वर्गमूळ, शून्याचं वर्गमूळ शून्य, शून्य आधी काही येऊ दे तेच येणार, म्हणजे वर्गमुळात 2gh असं येणार. आता पहिल्या समीकरणानुसार न्यूटनचं पहिलं समीकरण काय आहे, व्ही बरोबर यू अधिक at. तर व्ही ची किंमत आत्ताच मिळवली आपण, वर्गमुळात 2gh. इथली किंमत इथे ठेवायची. सुरुवातीचा वेग आहे 0 g, आणि खाली येण्यासाठी जो वेळ लागला त्याला काय म्हटलंय आपण, t2. तर t2 बरोबर काय येणार, हा गुणिले g जो आहे तो याच्याकडे जाऊन काय होईल, भागिले होईल. म्हणजे t2 बरोबर, इथं लिहितो मी, t2 बरोबर, जस्ट मिनिट, हा गुणिले जी याच्याकडे जाऊन काय झाला, भागिले, म्हणजे 2gh छेद g राहिला. आता इथे काय करतो मी, इथे 2gh आणि हे नुसतं g आहे, जर त्याला वर्गमुळात ठेवला तर त्याचा काय करायचा, वर्ग करायचा. म्हणजे समजा 5 असेल आणि या 5ला मला वर्गमुळात लिहायचं असेल तर 5चा वर्ग करायचा. तर बघा आता 5चा वर्ग 25, 25चं वर्गमूळ 5. त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो. तसंच जीच्या बाबतीत करायचं, नुसता जी असेल तर त्याचं रूपांतर कसं करायचं, वर्गमुळात जी, त्याचा वर्ग. मग आता इथल्या एका जीला हा एक जी कॅन्सल होईल, खाली एक जी राहणार, त्यामुळे इथे खाली जी राहिला आणि वरती 2h. तर हे तिथं लिहायचं 2h छेद जी. आता h काढण्याचं जे सूत्र आहे, याचं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, u वर्ग छेद 2g. तर u वर्ग बरोबर 2g. तर ते आपण लक्षात ठेवायचं. तर ते लक्षात ठेवल्यानंतर इथे t2 जो आहे त्या एचच्या जागी, म्हणजे इथल्या एचच्या जागी ही किंमत ठेवायची. ती इथं वापरली बघा, ती किंमत ठेवली. ती ठेवल्यानंतर इथे हा छेद 2ला 2 काय होईल, कॅन्सल होईल. ओके, तर इथे या 2ला हे 2 कॅन्सल होतील, यू वर्ग छेदातले जी यांचा गुणाकार होईल, म्हणजे जी वर्ग येईल. तर ते झाल्यानंतर परत इथं जर आपण बघितलं, या दोघांनाही वर्गमूळ आणि बाहेरच्या साईडला वर्गमूळ चिन्ह आहे, वर्गाला वर्गमूळ काय होईल, कॅन्सल, आणि आतमध्ये काय राहील, यू छेद जी. म्हणजे t2 सुद्धा किती आला, तर t2 ची किंमत आलेली आहे यू छेद जी. ओके, म्हणजे हा सुद्धा यू छेद जी आला आणि इकडे हा सुद्धा किती आला होता, यू छेद जी. म्हणजे दोघंच समान आले. तर समीकरण 1 व 2 वरून आपण काय म्हणू शकतो, t1 बरोबर t2. म्हणजे जेवढा वेळ वर जाण्यासाठी लागतो तेवढाच खाली येण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न जो आहे तो, समजा जी चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एक जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का, आणि त्याचं कारण काय. त्याचं उत्तर आहे होय. गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणाऱ्या त्वरणाचं जर, म्हणजे जीचं मूल्य जर दुप्पट झालं, आधी जी होतं ते 2g झालं, तर जड वस्तूला जमिनीवरून नेणं सुद्धा दुप्पट म्हणजे 2 पट कठीण होईल. त्याचं कारण काय, तर पहिलं कारण आहे त्याचं याच्यामध्ये, जस्ट मिनिट. तर त्याचं पहिलं कारण काय आहे, कोणतीही वस्तू जी आहे, कोणत्याही वस्तूचं वजन W हे तिच्या वस्तुमानावर आणि गुरुत्वीय त्वरणावर अवलंबून असतं. आता गुरुत्वीय त्वरण म्हणजे हे जीचा जर 2g झाला तर वस्तूचं वजन सुद्धा काय होणार, दुप्पट होणार. कारण बघा, वजन बरोबर m गुणिले g. जी दुप्पट झाला तर वजन सुद्धा काय होणार, दुप्पट होणार. तसंच वस्तूला जमिनीवरून ओढत नेण्यासाठी वस्तू आणि जमीन यांच्यातलं घर्षण बलाच्या विरोधात जावं लागतं. तुम्ही वस्तू ज्यावेळी ओढता एखादी, त्यावेळी पृथ्वीचं, त्या जमिनीचं जे घर्षण बल आहे त्याच्या विरोधात जावं लागतं, आणि हे घर्षण बल कशावर अवलंबून असतं, वजनावर. मग आता हे जर जीची किंमत दुप्पट झाली तर वजन वाढणार, म्हणजे घर्षण बल सुद्धा वाढणार. वजन दुप्पट झाल्यामुळे घर्षण बल सुद्धा दुप्पट होणार. यामुळे वस्तू जमिनीवरून अधिक घट्ट धरून बसेल, परिणामी तिला ओढण्यासाठी तुम्हाला दुप्पट बलाचा उपयोग करावा लागेल. तर हे त्याचं सविस्तर कारण आहे, हे तुम्ही सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहू शकता. ओके, आता पृथ्वीच्या पुढे आहे, पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण द्या. तर त्यासाठी तुम्हाला आधी हे सूत्र लिहावं लागेल. गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र जी बरोबर gm छेद r वर्ग. तर पहिला, जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या केंद्राकडे जातोय, म्हणजे काही पृथ्वी आहे, तर त्याच्या आतल्या भागात आपण काय होतं, जायला लागतं, आणि शेवटी आपण कुठे जाणार, केंद्रापाशी. तेव्हा अंतर काय होतं, केंद्राकडे जाणार, हे जे r हे अंतर आहे, तर इथं स्मॉल r आहे, तिथे कॅपिटल वापरा. तर हे r हे अंतर काय होणार, कमी होत जाणार. पण r कमी झाल्यामुळे जीचं मूल्य वाढायला हवं होतं, पण जसं जसं तुम्ही आत जाल तसं पृथ्वीचं जे वस्तुमानाचा भाग आहे, म्हणजे इथून इथं आलात, तर जो वस्तुमानाचा भाग आहे केंद्राकडे येत येत तो पण काय होणार,
जे यम त्याचं वस्तुमान आहे पृथ्वीचं ते सुद्धा कमी होणार. जसं जसं आपण केंद्राच्या जवळ जातो, म्हणजे बघा इथे होतात आधी पृथ्वी आहे, पृथ्वीवर असाल, याच्या हात आलात तर पृथ्वीचा एवढाच भाग शिल्लक राहिला फक्त. ओके, एवढाच भाग शिल्लक राहिला, म्हणजे आत येताना हा जो भाग आहे हे जे वस्तुमान आहे हे कमी झालं पृथ्वीचं. जसं जसं केंद्राकडे जाल ते आणखीन कमी होत जाणार. गुरुत्वीय बलाचा आकार म्हणजे वस्तुमान हे काय होईल, फारच कमी होईल. पृथ्वीच्या केंद्रस्थानी पोहोचल्यावर, केंद्र मध्यभागी असल्यामुळे पृथ्वीच्या केंद्रस्थानी ज्यावेळी आपण पोहोचू तर चारही बाजूंनी म्हणजे सर्व दिशांनी समान वस्तुमान असतं. न्यूटनच्या नियमानुसार प्रत्येक कणावर विरुद्ध दिशांनी ओढणारं बल, म्हणजे बाहेरच्या दिशेने ओढणारं, त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेने बाहेरच्या दिशेने ओढणारं बल जे आहे तर ते त्या वस्तूवर किंवा कणांवर कार्यरत होतं. आणि त्यामुळे काय होतं, केंद्रावर कोणत्याही एका भागामुळे निर्माण होणारे गुरुत्वीय बल हे बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूच्या भागामुळे निर्माण होणाऱ्या बलामुळे काय होतं, निष्प्रभ होतं. म्हणजे केंद्र हे जे बल आहे, जे चारही बाजूने येणारं बल आहे त्या वस्तूवर ते बाहेरच्या बाजूला आहे, आणि गुरुत्वीय बल हे काय आहे, केंद्राच्या दिशेने. म्हणजे हे बल आणि त्याच्या बरोबर विरुद्ध बल ते दोघं एकमेकाला काय करतील, निष्प्रभ करतील, म्हणजे रद्द करतील. परिणामी एकूण बल काय होईल, शून्य होईल. मग न्यूटनच्या गतीच्या नियमानुसार जर बल शून्य असेल तर गुरुत्वीय त्वरण म्हणजे जीचं मूल्य देखील काय बनतं, शून्य बनतं. हे त्याचं काय रिझन आहे, कारण. ओके, तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. सिद्ध करा एका ताऱ्यापासून r अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमण काळ t आहे. जर तोच ग्रह 2r म्हणजे दुप्पट अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमण काल हा वर्गमुळात 8t असेल, हे सिद्ध करायचं. तर पहिल्या अटीनुसार आपण परिभ्रमण काल जो आहे तो काढूया. तर इथे ग्रहाचं ताऱ्यापासून अंतर समजा r आहे, पहिलं अंतर किती आहे, r आहे, आणि परिभ्रमणाचा कालावधी आहे t. तर केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार, तर केपलरचा तिसरा नियम काय सांगतो, टी वर्ग बरोबर r घन. मग टी वर्ग समानुपाती, त्याच्याऐवजी इक्वल टू म्हणजे बरोबर चिन्ह वापरायचं आणि एखादा स्थिरांक घ्यायचा k r घन. ज्यावेळी आपण समानुपाती चिन्ह काढून एखादा स्थिरांक घेतोय किंवा मधी समान चिन्ह आणतोय आपण, तर त्यावेळी k वापरायचा, एखादा स्थिरांक वापरायचा. तर तोच इथं वापरलेला आहे. तर टी वर्ग बरोबर काय आहे, टी वर्गची किंमत आलेली आहे ही. आता दुसरी अट, समजा ग्रहाचं अंतर बदललं, दुप्पट केलं, आधीच्या r म्हणजे r2 हे जे अंतर आहे त्या आधीच्या अंतराच्या दुप्पट आहे, दुप्पट म्हणजे 2r, आणि नवीन परिभ्रमण काळ t2 आहे. तर त्याच केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार काय ना, t2 चा वर्ग बरोबर 2r त्याचा घन. मग आता काय करायचं, t2 चा वर्ग समानुपाती ऐवजी बरोबर वापरायचं चिन्ह, आणि k वापरून 2r घन. ओके, कंस टाकायचा याच्यात. तो केल्यानंतर इथे जर का समजा t2 चा वर्ग k आहे तसा राहणार, 2 चा घन केला तर किती येणार, 2 चा 3 वेळा गुणाकार, 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुनी 4, 4 दुनी 8, आणि r चा घन. तर हे याला समीकरण क्रमांक 2 देऊया. तर समीकरण क्रमांक 2 दिल्यानंतर याच्यात समीकरण 2 ला समीकरण 3 न भागायचं, म्हणजे t2 चा वर्ग छेद t चा वर्ग, हे t चा वर्ग आलाय, t2 भागिले t2 चा वर्ग भागिले t चा वर्ग. मग t2 ची किंमत काय आहे, k 8 r चा घन, आणि t वर्गची किंमत काय आहे, तर ती इथं आहे k r घन, k r घन. तर यातला r घनाला r घन जाईल, k ला k जाईल, r घन गेला पूर्ण, फक्त काय राहिलं, 8 राहिलं. मग आता इथे दोघांचं जर वर्गमूळ घेतलं आपण तर t2 छेद t, दोघांचं वर्गमूळ घेतलं की वर्ग वर्ग निघून जाईल, आणि इकडे किती येईल, 8चं वर्गमूळ वर्गमुळात 8, तर हा भागिले आहे तो इकडे येऊन काय होईल, गुणिले, म्हणजे t2 बरोबर काय येईल, t2 बरोबर वर्गमुळात 8 t, म्हणून हे आलेलं आहे t2 बरोबर वर्गमुळात 8 t. तर हे सगळं तुम्ही नोट करू शकता तुमच्या याच्यामध्ये. तर एवढ्या सगळ्या गोष्टी नोट करा जेणेकरून तुम्हाला उत्तर लिहायला मदत होईल. ओके, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही लिहायच्या आहेत, म्हणजे तुमचा निष्कर्ष जो आहे तो पूर्ण होईल. आता आपण शाब्दिक उदाहरणं बघूया.